आणि बघा इथूनच खरी गुन्ह्याची उकल सुरू झाली। नमस्कार। सत्ता पक्षातील काही कार्यकर्ते अगदीच बेताल झालेले असतात बघा। कुठलाही राजकीय पक्ष असो तो सत्तेत असला की कार्यकर्त्याला मोठं बळ येत असतं। 12 हत्तीचं बळ अंगात आल्यासारखे काही बेताल कार्यकर्ते समाजामध्ये वावरतात आणि त्यांचा बराचसा उपद्रव देखील होत असतो। आणि मग यातलेच काही उथळ कार्यकर्ते नको ते कांड सुद्धा करून बसतात। आपण काही केलं तरी आपल्याला वाचवणारे सरकारमध्ये बसले आहेत असं त्यांना वाटत असतं, कारण त्यांचे नेते हे मंत्रिमंडळात कुठेतरी असतात आणि मग त्याची हिंमत अगदी म्हणजे भलतीच वाढलेली असते। मी म्हणजेच कुणीतरी या थाटात हे वावरत असतात। तसं बघितलं तर अजित पवार यांच्या पक्षात हे जरा जास्त आहे। मागील काही काळापासून मात्र एकनाथ शिंदे यांच्या गटातील असे काही कार्यकर्ते उघडे सुद्धा पडलेले आहेत। आणि बघा आता पुण्यातल्या एका पदाधिकाऱ्याचा म्हणजे एकनाथ शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याचा मोठा उद्योग समोर आलेला आहे। बघा अवघ्या काही दिवसापूर्वी घडलेली पुण्यातली घटना तुम्हाला आठवत असेल। नुकताच 10 दिवसापूर्वी पुण्यामध्ये एक मोठी घटना घडली होती। एकनाथ शिंदे यांच्या गटातील युवा सेनेचा जिल्हा प्रमुख निलेश घारे, या घारे यांच्या गाडीवर 19 मे रोजी रात्री 12 वाजता वारजे माळवाडी परिसरामध्ये गोळीबार झाला। या गोळीबारानं पुण्यात मोठी खळबळ उडाली, लोकांमध्ये भीती सुद्धा निर्माण झाली। दुचाकीवरून आलेल्या 2 जणांनी या घारे यांच्या वाहनावर रात्री 12 वाजता गोळीबार केला होता अशी तक्रार पोलिसात दिली गेली। याच वेळी आपल्या जीविताला धोका असल्याचं या निलेश घारे यांनी पोलिसांना सांगितलं। बघा हे वाक्य नीट लक्षात घ्या, कारण याचाच संदर्भ या एकूण घटनेशी कसा जोडला जाईल ते आपल्याला पुढे कळेल। हे जेव्हा त्यांनी पोलिसांना सांगितले की आपल्या जीवाला धोका आहे वगैरे वगैरे, त्यावेळी कदाचित पोलिसांचाही विश्वास बसला असेल ना हो। एकनाथ शिंदे यांच्या गटाचा पदाधिकारी आहे म्हणजे तो राजकारणातला आहे, कोणी राजकीय शत्रू असूही शकतो, त्यामुळे त्यांचा जीव घेण्यासाठी कोणी टपला असावा असं कोणालाही वाटू शकतं। गाडीवर गोळ्या झाडल्या, पण यावेळी हे घारे त्या गाडीमध्ये नव्हते त्यामुळे ते बचावले असं सुद्धा सांगितलं गेलं। लोकांनाही वाटलं अरे वा वा बरं झालं, एक जीव वाचला। बघा कोणी सहानुभूती व्यक्त केली तर कोणी चिंता सुद्धा, कोणी तर पोलिसांच्या निष्क्रियतेकडे बोट दाखवलं। आणि असं घडतंच, असं कुठलंही एखादी गुन्हेगारी कृत्य घडलं की पोलिसाकडे बोट दाखवलं जातं। इथं तर काय हो, एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी, पोलिसांनी मात्र या घटनेचा बारकाईने तपास सुरू केला। गुन्हेगार बघा स्वतःला कितीही हुशार समजत असला, कितीही चाणक्य समजत असला, नव्हे तो स्वतःला कितीही 30 मार्का समजत असला तरी पोलिसा एवढा तो हुशार नसतोच नसतो। पण फक्त कसं आहे बघा, पोलिसांनी अगदी मनापासून एखाद्या घटनेचा एखाद्या गुन्हेगाराचा शोध घ्यायची आवश्यकता असते एवढंच। आणि मग त्यात ही तर घटना मोठी होती, एकतर गोळीबार आणि तोही सत्तेत असलेल्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी। पोलीस कामाला लागले, सगळ्या अंगाने त्यांनी तपास सुरू केला। या प्रकरणी पोलिसांनी वारजे भागातून 3 जणांना ताब्यात घेतलं आणि बघा इथूनच खरी गुन्ह्याची उकल सुरू झाली। ज्याच्या गाडीवर गोळीबार झाला त्या एकनाथ शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी म्हणजे या निलेश घारे यांनी आपल्याला शस्त्र परवाना मिळावा यासाठी आधी अर्ज केलेला होता। त्याचा तो अर्ज रद्द करण्यात आलेला होता। गोळीबाराचा तपास करीत असताना पोलिसांच्या लक्षात हे आलं आणि मग या पोलिसांनी त्या दिशेने आपला तपास सुरू केला। यावेळी बघा जे काही समोर आलं ना ते पाहून पोलिसांना धक्का बसला हो। पोलिसांच्या मनामध्ये ही पाल चुकलेलीच होती, पण अखेर जो पोलिसांना संशय होता तेच समोर आलं। या शिंदे गटाच्या या पदाधिकाऱ्याच्या म्हणजे घारे यांच्या गाडीवर कुणीही अज्ञात व्यक्तीने गोळीबार केलेला नव्हता। हा भयंकर कट या घारे यांनीच रचलेला आहे, हे पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलं। आपण एकनाथ शिंदे गटाचा जिल्हा प्रमुख असल्यामुळे आपल्याला पोलीस संरक्षण मिळावं यासाठी या घारे याने स्वतःच हा भयंकर कट रचला असल्याचं समोर आलं। त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली। आता पुढची जे काही कारवाई आहे ते सगळं काही पोलीस करतीलच। पण
सत्तेतील वरिष्ठ नेत्यांचं पांघरून घेऊन रचलेला हा एक मोठा आणि तेवढाच भयंकर कट आता मात्र पोलिसांनीच उघडकीस आणला. गोळीबारामुळे लोकात घबराट निर्माण झाली आणि ती साहजिकही आहे. भर वस्तीत एखादा गोळीबार होतो तर लोक घाबरणारच ना हो. कायदा सुव्यवस्थेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उभं राहिलं. पोलिसांना सुद्धा लोक टार्गेट करू लागले. पण अखेर सत्य तर उघडं पडलं. त्याचबरोबर उथळ राजकारणाचा पर्दाफाश सुद्धा झाला. एकनाथ शिंदे गटाच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगली गेली. अहो काय करणार, पक्ष वाढवायचा म्हणून कोणाचीही भरती करून घेतली. त्याचे परिणाम तर दिसणार आणि ते भोगावेही लागणार. पाहूया आणखी असे किती नमुने उघडे पडतात आणि कुठल्या कुठल्या पक्षाची किती किती अब्रू अशा पद्धतीने चव्हाट्यावर येते ते. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.